आज आईंनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी स्वतःच्या हाताने हालीम आणि मेथीचे लाडू बनवलेत। कारण आम्ही सगळी फॅमिली मिळून आम्ही जातोय ओसरगावला म्हणजेच माझ्या माहेरी। जाता जाता आम्हाला फॅमिली फोटो पण काढायचे होते, कारण खूप दिवसांनी आम्ही फॅमिली एकत्र होतो। कारण सागर पण मुंबईवरून आले होते, मग आम्ही स्टुडिओमध्ये गेलो, फोटोज वगैरे काढले। माहेरी जायची तीन कारणं आहेत। माघी जयंती आहे, आईने आज हळदी कुंकू पण घातले आणि आमच्या छोट्या बेबीला पण बघायचं होतं। घरी पोहोचतेच तर एक माझी छोटी सबस्क्रायबर माझी वाट बघत बसली होती। तिला माझी शिनू खूप आवडते। माझ्या छोट्या सबस्क्रायबरला मी भेटली आणि मग मी आणि जाई आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही मग गेलो मंदिरात। मागे गणेश जयंती निमित्त ह्या मंदिरात मोठा कार्यक्रम असतो। मग सागर आणि मी जोड्यांनी पाया पडलो। अहो हा घ्या प्रसाद, बाप्पाचा प्रसाद मोदक। मंदिरातलं हळदी कुंकू घेऊन मग आम्ही घरी आलो आणि आईने स्वतः बनवलेले लाडू माझ्या दीदीला दिले। आणि जाई दीदी तर त्या छोट्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊनच बसली होती आणि ती मला सारखं सांगत होती, काका मला मांडीवर दे म्हणून। जाई सागरना आणि मला दोघांनाही काका म्हणते आणि तिला तर खूप मजा येत होती बाळाला मांडीवर घेऊन आणि ती सारखी सांगतच होती की बाळाला माझ्या मांडीवरच दे। संध्याकाळी 7 वाजता मंदिरात आरती असते, सगळी मिळून मग आम्ही मंदिरात गेलो। जाईला सगळी माणसं नवीनच दिसत होती, त्यामुळे ती काकाला धरूनच बसली होती। आणि नंतर आरती वगैरे झाली, मग सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला। मग घरी आलो तर वहिनीने आम्हाला हळदी कुंकू घातलं। हळदी कुंकू वगैरे घेऊन आम्ही मग परतीच्या वाटेला निघालो। घरी आलो मग जाईच्या आजीने अंगावरून ओवाळून टाकून जाईची दृष्ट काढली। तर आजचा असा होता आमचा दिवस। बाय बाय।